बघा कुठलं प्रॅक्टिस सेट आहे आधी मला सांगा. 3.2. 3.2 च प्रॉब्लेम नंबर काय आहे? तुमचं इयत्ता 10वी म्हणजे क्लास 10. सो तुम्ही जॉमेट्री बघत असताना मी तुम्हाला नेहमी सांगतो काय की तुम्ही फिगर वरूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. आणि मी जसं सांगितलं तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे पहिले 2 पॉइंट्स म्हणजे पहिला पॉइंट तुम्हाला 2 मार्काला, त्याच्यानंतर दुसरा पॉइंट पण 2 मार्काला, त्याच्यानंतर 3 मार्काला. तर 2 + 2 4 + 3 म्हणजे जर का तो एकूण विचारला गेला तर 7चा. पण तो 7चा विचारू नाही शकत ना, म्हणून विचारताना कसं विचारला जातो 2 + 2 4 किंवा 2 + किंवा मग डायरेक्ट 3चा. मग 3 मध्ये पण तुम्हाला जास्त लिहावं लागतं बरोबर. ते पॅटर्न आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूला समजून घेऊ तेव्हा समजेलच. मग प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलं काय इन द ॲडजॉइनिंग फिगर. तुम्हाला हा शब्द दिलेला असेल तर काहीतरी फिगर दिलेली असते इन द ॲडजॉइनिंग फिगर. मग फिगर कशी आहे ती लक्षात घ्या. आधी लहान वर्तुळ आहे थोडा आणि त्यानंतर टच करून जाणारा हा मोठा वर्तुळ आहे. लेट हे सेंटर आहेत तर कीर्ती ह्या सेंटर्सला आपण आधी कनेक्ट केलं. सेंटरला कनेक्ट केल्यानंतर तुम्ही फिगर कशी काढायची ज्ञानोबा सरळ बसा. चला ही आली रेडियस आणि हे जे अँगल आहे सेम अँगलने तुम्हाला ही लाईन ड्रॉ करायची. सर ते तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, पण जे प्रूव्ह करायचं आहे ते त्या फिगर मध्ये असतच, म्हणून जे आधी आपण ड्रॉ करतोय तेच व्यवस्थित ड्रॉ करा. आलं का लक्षात? समांतर कशाला म्हणूया हे पॅरलल असं. आणि त्यानंतर अजून काय दिलेलं आहे फिगर मध्ये की ह्या पॉइंट पासून निघाली एक लाईन आणि ही इथं त्रिज्येला जाऊन मिळते. पॉइंट्स कसे दिलेले आहेत तर जे बघा पुढे दिलेले आहे इन द ॲडजॉइनिंग फिगर द सर्कल्स विथ सेंटर P and Q. सर्कल P and Q touches each other at point R. ते एकमेकांना कुठं टच करताय R ला. meets but it touch each other at R. A line passing through R meets the circle at A and B respectively. जे R वरून जी लाईन जाते ही पण एक कॉर्ड म्हणजे जीवा आहे, ही पण एक कॉर्ड म्हणजे जीवा आहे आणि हे जे पॉइंट आहेत हे आले A आणि B. आलं लक्षात? हो की नाही? फिगर कळतंय का की हे काय तुमचं पॅरलल आहे म्हणजे हे समांतर आहे. केंद्रबिंदू काय तुमचे P आणि Q. आता केंद्रबिंदू P आणि Q आहे म्हणजे ह्या वर्तुळाची जी ही त्रिज्या आहे AP आणि PR, QR आणि BQ ही रेडियस आहे, त्रिज्या आहे. ती कशी येणार सेम. हे लक्षात घ्यायचं. कळतंय हर्षल? कारण एका वर्तुळाची त्रिज्या सारखीच असते. मग आपल्याला विचारलं काय त्या आधी आपल्याला दिलेलं काय ते बघूया. गिवन परत वाचतोय प्रॉब्लेम. द सर्कल विथ सेंटर P and Q. So the circle with centers कोणते कोणते P and Q हे दिलेले तुम्हाला. The circles with center P and Q touch each other at R. Touch each other at point R. म्हणजे एकमेकांना जे टच करतायत तो हा जो बिंदू आहे हा कोणता आहे R. मग आणि लाईन पासिंग थ्रू R जी एक लाईन पास होते ती काय आहे कॉर्ड. समजा AR
and BR are chords. मग 3 पॉइंट्स विचारलेले आहेत की ते शोधायचे आहेत तुम्हाला. तर बघा, फर्स्ट पॉइंट, सर्वात जास्त वेळ किंवा टाइम कन्झ्युमर जर आहे तर फर्स्ट पॉइंट आहे. कोणतं आहे ते? फर्स्ट सेगमेंट फाईंड म्हणूया हे सेगमेंट AP पॅरलल सेगमेंट BQ. जर तुम्हाला माहीतच नसेल की AP आणि BQ कोणते दर्शन, तर कसं शोधणार? तर हे एक AP आहे आणि हे BQ आहे. आलं का लक्षात? यस ऑर नो? व्हेरी गुड, व्हेरी नाईस. मग आपण हे ऑलरेडी लिहिलेलं आहे की एकमेकांना टच करतायत. म्हणजे टच करतायत आणि जो 3.4 चा मेन टॉपिक आहे तो कोणता आहे? कोणता थेरम आहे सांगा? टँजंट थेरम. बरोबर. सो बाय थिअरम, ऍक्च्युअली तो टँजंट नाही आहे, बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल. ज्यात मी तुम्हाला काय सांगितलं टचिंग सर्कलला की हे जे रेडियस आहेत ह्या अलाइंड आहेत, एका रेषेत आहेत. टचिंग सर्कलचं थिअरम स्पर्शिकाचं, तर PRRQ हे सरळ एका लाईनीत आहेत. एवढं त्याच्यात त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. तर मी परत इथं लिहितोय, बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल काय येणार तुमचं? P'(R')Q. एवढं लक्षात ठेवा. टचिंग सर्कल साध्या भाषेत सांगितलं, एका सरळ रेषेत ते तिघही बिंदू येणार. आलं लक्षात? मग त्यानंतर तुम्हाला आता प्रूव्ह काय करायचंय? सेगमेंट AP हे कशाला पॅरलल आहेत का? BQ ला पॅरलल आहेत का? तर लोचना, व्हॉट इज मीन बाय आयसोसेलेस ट्रायंगल? व्हेरी गुड. हा, मुलांमध्ये कोण सांगेल? समद्विभुज त्रिकोण म्हणजे आयसोसेलेस ट्रायंगल काय असतं? बोला धीरज भाऊ. दोन बाजू त्याच्या कशा असतात? सारख्या. आणि त्या दोन बाजूला जे तिसऱ्या बाजू सोबत जे अँगल तयार होतोय तो ऑपोजिट अँगल सुद्धा कसा असतो? कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप. बरोबर. दोघांसाठी टाळ्या, लोचनासाठी, नीरजसाठी. तर मग आता बघा, आपण इथं मी तुम्हाला साईडला दाखवतोय, इथं 2 ट्रायंगल्स आहेत. मी आवर्जून तुम्हाला घडी घडी एक शब्द बोललो, काय? हे रेडियस आहे, रेडियस आहे. असं मी रेडियस आहे, रेडियस आहे का बोललो माहिती का? हे पण रेडियस आहे, हे पण रेडियस आहे, हे पण रेडियस आहे आणि हे पण रेडियस आहे. हे मी तुम्हाला इथं दाखवतो बघा, लीट. त्यापेक्षा इथं सुंदर दिसेल. R1 R1 हे आलं R2 R2. जर हे ट्रायंगल तुम्ही बघितले तर हे समद्विभुज म्हणजे आयसोसेलेस आहे. हे 2 त्रिज्या सारख्या आहेत. या त्रिज्या जर सारख्या आहेत तर याच्या समोरील जे अँगल आहेत, हे एक अँगल आणि हे एक अँगल, हे सुद्धा सेम आहे. मग ह्या 2 रेडियस म्हणजे त्रिज्या सारख्या आहेत, तर हे जे 2 कोण आहेत हे कसे आहेत? कसे आहेत? हे कॉन्ग्रुएंट आहे. आलं लक्षात कौस्तुभ? सिंपल आहे. मग बघा, मग आपण पहिले घेऊया इन ट्रायंगल. फर्स्ट घेतला आपण PAR. पार जर आपण ड्रॉ केलं इथं, जितकी ही आहे तितकीच ही त्रिज्या इथं. PAR. इन ट्रायंगल PAR, सेगमेंट PA इक्वल टू PR. का सारखे आहेत ते सांगा बरं? काय ते? रेडियस ऑफ सेम सर्कल. एकच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. त्या जर का एकच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, रेडियस आहेत, म्हणून काय आलं की हे जे ट्रायंगल आहे हे समद्विभुज म्हणजे आयसोसेलेस ट्रायंगल आलं. म्हणून त्याच्या समोरचे जे 2 अँगल आहेत कोणते आहेत ते? मग PAR अँगल
PAR congruent angle PRA. याला आपण काय लिहिणार? आयसोसेलेस ट्रायंगल. ओके. मग आयसोसेलेस ट्रायंगलचे जे समोरील ऑपोजिट अँगल जे ते कसे आले? सेम सेम. त्याला थिअरम. याला मी काय देणार? इक्वेशन नंबर 1. काय देतोय रोहन? इक्वेशन नंबर 1. तसं आपल्याकडे अजून एक ट्रायंगल आहे सिमिलरली. दुसरं ट्रायंगल कोणतं आहे? तर हे इथं आहे बघा. जितकी ही त्रिज्या आहे तितकीच इथं हवी आपल्याला. R2 R2 हे R2 आणि R2. आणि हे कसं आहे? QBR. इथं मी सर्कल पण करून घेतो जेणेकरून तुम्हाला कळेल. सिमिलरली इन ट्रायंगल QBR. मग पहिले आपण कोणतं घेतलं? QR आणि QB. सेगमेंट QR कॉन्ग्रेंट सेगमेंट QB. आलं का लक्षात? हो किंवा नाही? मग मला सांगा वरच्यावरून आता मला काय लिहावं लागेल? पहिले आपण काय लिहिलं? सेगमेंट म्हणजे बाजू. मग नंतर काय लिहिलं? मग आता इथं जर आपण पहिले सेगमेंट लिहितोय मग त्याच्यानंतर काय येणार? अँगल. मग अँगल कोणते कोणते येणार? BRQ आणि RQB. सॉरी BRQ आणि QB. बघा अँगल BRQ आणि त्याच्या समोर अँगल म्हणजे हा जो R आहे हा मध्ये आला पाहिजे आणि इथं B मध्ये यायला पाहिजे. काय मध्ये यायला पाहिजे? B. QBR QBR अँगल QBR. हे पण कोणतं थेरम आहे? आयसोसेलेस ट्रायंगल पुढे थेरम. ओके. आता तुम्हाला माहिती आहे घनश्याम भाऊ, जर दोन अँगल आपण असे घेतले, सपोज हे दोघांना मी जॉईन करतोय. आता ही मी लाईन जॉईन केली. इथं हे आलं P, इथं आलं Q. सेंटरला नाही म्हणता येणार पण दोघं सर्कलचा पॉइंट आला R. बरोबर. आणि इथं मी ट्रायंगल ड्रॉ केलंय असं. हा पॉइंट R आहे. ही लाईन आहे A, हे आहे B. जर ट्रायंगल पार आणि ट्रायंगल QBR मध्ये बघितलं. हा इथं इक्वेशन नंबर 2 दिली आपण. हे इथं देतोय इक्वेशन नंबर. हे दोघं ट्रायंगल मध्ये बघितलं आपण दिगंबर, तर हे दोघं अँगल बघा. हे जे दोघं अँगल आहेत हे व्हर्टिकली ऑपोजिट आहेत. कसे आहेत? व्हर्टिकली ऑपोजिट. म्हणून काय येणार? ओम. विरुद्ध कोण म्हणतात त्याला. आता लिहिताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. हे पार घ्या. कोणतं? नाही पार नाही, PRA. PRA एक अँगल आणि खालचं जे मॅच होईल ते घ्या. कोणतं? BRQ कॉन्ग्रेंट अँगल PRA कॉन्ग्रेंट अँगल BRQ. याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. मग जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर पार आणि PRA सारखं आणि अँगल BRQ आणि QBR सारखं. बरोबर. तर हे दोघं PRA आणि BRQ म्हणजे हे 1 2 3 4 म्हणजे हे जे आहे दिलेले सर्व अँगल हे कसे येणार? सारखे. कारण 1A = B बरोबर, B = C आणि B म्हणजे हे दोघं काय तुमचे समजा सेम आहेत. प्रोबॅबली A = B आणि C = D आणि B आणि C सेम आहे म्हणून A आणि D पण काय आलं? सेम. म्हणजे सर्व काय आहेत? अँगल सारखे 6 चे 6. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लिहिताना असं लिहावं लागेल
angle par is also, therefore angle par is also equals to angle QR. From equation 1, 2 and 3. मग परत आठवीची ती फिगर जी इन काहीची अशी फिगर आहे, कोणती आहे ती ही फिगर आहे अशी. तर ह्या दोन लाईन्स जर पॅरलल आहेत तर तुमचे अल्टरनेट अँगल कसे येतात, सारखे. पण मग परत तुम्ही थेरम शिकले काय, जर अल्टरनेट अँगल सारखे असतील तर ह्या दोन लाईन्स कशा येतात, पॅरलल. हो की नाही? मग तुम्ही काय बघित, तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय, एपी पॅरलल बी क्यू. बरोबर. मग ह्या दोन अँगल्स कडे कॉन्सन्ट्रेट करा. बघा पी ए पी आर आणि बी क्यू आर हे सारखे आहेत का कुठं, बघा. म्हणजे सर्व अँगल सारखे, त्यात तुम्हाला अजून कोणते अँगल भेटतील बघा. आपल्याला कोणते कोणते पाहिजे, पी आणि क्यू जे सेंटरला आहेत, पी आणि क्यू सेंटरला आहेत, ते कुठं भेटतायत का आपल्याला, बघा. पी आणि क्यू भेटले का कुठं, नाही भेटले. मग पी आणि क्यू आपण जर बघितलं, एक मिनिट, बट अँगल पी पार अँगल आर बी क्यू पार, अच्छा त्यांनी हे नाही हे घेतले बघा, हे दोन अँगल पी ए आर आणि क्यू बी आर, हे याच्यावरून त्यांनी काय म्हटलं बघा. आज आपण एक काम करूया, इथं थोडासा गोंधळ होतोय माझा, तर आपण ते ड्रॉ करून दाखवूया. मी तुम्हाला आधी सांगितलं अल्टरनेट अँगल जर का सारखे असेल तर तुमचे लाईन्स पॅरलल येतात. मग आता बघा इथं ही फिगर परत बघूया. हे दोन अँगल म्हणजे मी इमॅजिन चुकून कुठलं अँगल केलं, मी केलं अँगल इमॅजिन हे, आणि आपल्याला घ्यायचं कुठलं आहे हे. बघा झेड तयार होतोय का, पण तो झेड कसा तयार होतोय बघा, अँगल पी आर आणि इथं सॉरी पी ए आणि इथं काय आर, इथं बी आणि इथं क्यू. तर हा झेड तयार झाला का झेड तयार. तर इथं अँगल ए आणि बी सारख्या दाखवलेले आहेत आपल्याला. म्हणजे जर का हे दोन अँगल सारखे असतील तर लाईन ऑर सेगमेंट एपी कशाला समांतर येणार, बी क्यू ला. बघा ही एपी पॅरलल बी क्यू, आलं लक्षात. इथं लिहिताना आपल्याला लिहावं लागेल कॉन्व्हर्स म्हणजे व्यत्यास, की अँगल सारखे म्हणून लाईन पॅरलल आहेत. कॉन्व्हर्स ऑफ अल्टरनेट अँगल थिअरम. आलं का लक्षात, कॉन्व्हर्स ऑफ अल्टरनेट अँगल. थिअरम नाही, त्यांनी तिथं काय म्हटलेलं आहे, अल्टरनेट अँगल टेस्ट म्हटलंय किंवा कॉन्व्हर्स ऑफ अल्टरनेट अँगल असं जरी म्हटलं तरी चालेल, किंवा त्याला आपण काय लिहू शकतो, अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट. थिअरम म्हटलं तर लाईन पॅरलल त्याच्यावरून आपल्याला अँगल दाखवायचे असतात, आणि टेस्ट म्हटलं तर लाईन वरून अँगल दाखवले, आणि टेस्ट म्हटलं तर आपण काय केलं तिथं अँगल वरून लाईन. ओके, इतकं कळलं का तुम्हाला. परत एकदा घेतो थोडं, त्यानंतरच थोडं सोपं आहे खरं सांगू. तर हे जर तुम्हाला समजलं तर पुढचं सोपं जाईल. हे बघा ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे का असं दाखवायचंय, म्हणजे एपी आणि बी क्यू समांतर आहे का ते दाखवायचंय. मग त्यात काय केलं, सेंटर पी आणि क्यू घेतलं, बरोबर. त्यानंतर हे दोन ट्रायंगल तयार झाले. टचिंग सर्कल आहे
एकमेकांना टच कुठे करताय, स्पर्श करताय आर मध्ये, म्हणून पी डॅश आर डॅश क्यू. मग दोन ट्रायंगल घेतले, कोणते कोणते येते, पहिलं पार घेतलं आणि त्याच्यानंतर कोणतं घेतलं, क्यूबीआर घेतलं. तर पार मध्ये जर बघितलं तर बघा हे दोन रेडियस आहेत, म्हणून हे दोन अँगल तुमचे कसे आले, सेम सेम. म्हणजे फर्स्ट घेतलं इन ट्रायंगल पार आणि त्यात आपण कोणते कोणते अँगल सारखे दाखवले बघा, पी ए आर कॉन्ग्रेंट अँगल ए आर पी, हे आलं ऍक्च्युली फर्स्ट. दुसरं तुम्ही घेतलं इन ट्रायंगल कुठलं आहे, क्यूबीआर. शॉर्ट मध्ये लिहायला सांगितलं तर एकदम फास्ट सॉल्व्ह होतं, हे डिटेल लिहायचं असतं. मग बघा त्यात काय येणार, क्यू आर बी कॉन्ग्रेंट अँगल क्यू बी आर. आणि थर्ड काय घेतलं, व्हर्टिकली ऑपोजिट, म्हणजे कोणतं, पी आर ए, थर्ड पॉइंट अँगल पी आर ए कॉन्ग्रेंट अँगल क्यू आर बी. बरोबर. मग इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर पी आर ए म्हणजे ए आर पी, हे दोघं काय आले, सारखे सारखे. बरोबर. म्हणून तुमचं काय येणार इथं, क्यू आर पी आणि क्यू आर पी कुठे आहे, इथं. हे दोघं काय आले तुमचे सारखे, म्हणून अँगल पार, फोर्थ स्टेप काय आली की पार आणि क्यूबीआर सारखं, अँगल पार आणि अँगल क्यूबीआर सारखं. अँगल पार आणि क्यूबीआर, पी ए आर हे सारखं आणि क्यू बी आर हे सारखं, म्हणजे हे टोक सारखे आले. मग तुमचा झेड तयार झाला. झेड कसा तयार झाला, असा. हे दोन अँगल सारखे, म्हणून ह्या दोन लाईन काय आल्या, पॅरलल. त्यालाच आपण म्हणतो अल्टरनेट अँगल टेस्ट, विक्रम कोन कसोटी. हे तुम्हाला मी शॉर्ट मध्ये फास्ट सांगितलं. आता पुढे नेक्स्ट काय विचारलंय तुम्हाला, सेकंड ट्रायंगल सिमिलर विचारले, नॉट कॉन्ग्रेंट. ट्रायंगल एपीआर आर क्यू बी. तर दादा ईश्वर भाऊ लक्षात घ्या, एपीआर आणि क्यू आर बी, तर तुम्ही जर बघितलं तर ए पी आर आणि क्यू आर बी दोघंही तुम्हाला इथंच भेटून जाते. बघा ए पी आर आणि ह्याला क्यू आर आणि हे ओ ओ, हे पी क्यू आणि याच्यात तुम्हाला तुम्ही एक दोन नव्हे तर तिघही कोण सारखे दाखवलेले आहेत मागच्या इक्वेशन. काय सांगतोय, आणि तिघही कोण सारखे आहेत. मग तिघही कोण सारखे दाखवले तर सिमिलर दाखवायला काहीच अडचण नाही. तुम्हाला तीन पैकी जे दोन जरी वाटले तरी ते तुम्ही दोन अँगल सारखे दाखवायचे. मग बघा अँगल कोणतं सांगू, पहिला आपण घेतलं इक्वेशन नंबर 1. पहिलं आपण हे थर्ड दाखवू, पी आर ए अँगल पी आर ए कॉन्ग्रेंट कोणतं आहे, क्यू आर पी, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. काय ते, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. हे आलं एक, पहिलं आलं तुमचं हे व्हर्टिकली ऑपोजिट. आणि दुसरं पी ए आर अल्टरनेट अँगल दाखवलं तुम्ही, पी ए आर वरचा हाय टोक आणि खालचा, म्हणजे हाय टोक आणि खालचा. तर पी ए आर कॉन्ग्रेंट पी ए आर कॉन्ग्रेंट कोणतं येणार तुमचं सांगा, क्यू बी आर. हे आलंय अल्टरनेट अँगल. आणि हे अल्टरनेट अँगल आल्यामुळे देअरफॉर ट्रायंगल ए पी आर सिमिलर ट्रायंगल आर क्यू
कुठल्या टेस्टने येणार? ए टेस्टने. हे झालं प्रूफ सेकंड पॉइंट. हे सोपं होतं, हे की नाही? थर्ड पॉइंट सांगा काय? थर्ड पॉइंट तुम्हाला दिलेलं आहे, फाइंड अँगल आर क्यू बी. बघ कोणता अँगल शोधायचा आहे? आर क्यू बी. हा तर बघा इथं दाखवतो तुम्हाला का आर क्यू बी शोधायचं आहे. बट दिलेलं कोणतं आहे? अँगल आर दिलेलं आहे. किती आहे? यस. मग तुम्हाला माहिती आहे इन ट्रायंगल पार, पार ह्या त्रिकोणामध्ये, ह्या पहिल्या त्रिकोणात आपण जर बघितलं, हे दोघं कोण सारखे आहे की नाही? बरोबर. आणि इथं जर तुम्ही PAR बघितलं तर हे किती दिलेलं आहे? पार 35. तर बघा तिघ अँगल द्यायचे, एकदा P मध्ये घ्यायचं, एकदा A मध्ये घ्यायचं, एकदा R मध्ये घ्यायचं. बरोबर. सांगा कसं घेऊ? पहिले तर पारच घेऊन घेतो, म्हणजे आपली नैया पार. त्याच्यानंतर P प्लस APR. आपल्याला कोणते कोणते आपण APR दाखवले का कसं दाखवलंय? आपण पार आणि PRA दाखवले सारखं. पार आणि PRA. कोणतं कोणतं दाखवलं? PAR आणि PRA. तर बोलत चला रे, तुमच्याकडे लक्ष द्यावं लागतं असं वाटतं मला. पार आणि PRA झालं, तिसरं कोणतं आहे ना? APR. मग त्रिकोणाच्या तिघही कोणाची बेरीज किती आहे? मग पार आणि PRA ची व्हॅल्यू किती सांगा? 35. ते डायरेक्ट लिहितोय मी. हा अँगल पार इक्वल टू 35 इथं मी डायरेक्ट लिहितो, इक्वल टू अँगल PRA इक्वल टू 35 डिग्री. मग 35 प्लस 35 आणि अँगल APR काढायचंय. 35 अधिक 35, 35 प्लस 35 इज इक्वल प्लस अँगल APR इक्वल टू 180. अँगल APR इक्वल टू 180 मायनस 70, 110 डिग्री. याला अँगल APR. आणि APR हे जे आहे हे कशाला सारखं आहे तुमचं? APR हे तुमचं RQB ला सारखं आहे. APR कॉन्ग्रेंट अँगल RQB. कोणतं आहे दिगंबर? ते अँगल अल्टरनेट, जे मी आधी घेऊन घेणार होतो चुकून. अल्टरनेट अँगल्स. म्हणून APR 110 आहे, तर RQB किती येणार? Therefore angle RQB is equal to 110. आता आपण रुद्राला एक मेसेज देऊन देऊ, रुद्रा लवकर ये भाऊ सुधरून, हे तुला व्हिडिओ मी पोस्ट करतोच आहे. चला बाय बाय.